स्वागतम सुस्वागतम. शेवगावच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सोनेरी पान, तसं सहस्रेषु वक्त्यांचे श्रवणीय व्याख्यान. गंगा मृणालिनी स्मृती व्याख्यानमाला 2025. माजी प्राचार्य रमेश भारदे सर यांच्या मातोश्री कैलासवासी गंगामाई भारदे आणि सौ रागिणीताई भारदे यांच्या मातोश्री कैलासवासी मृणालिनी देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारदे साक्षरता प्रसारक मंडळ खास शेवगावकरांसाठी आयोजित करत आहे गंगा मृणालिनी स्मृती व्याख्यानमाला 2025. सोमवार दिनांक 8 सप्टेंबर ते शनिवार दिनांक 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत असलेल्या व्याख्यानमालेमध्ये नामवंतांची व्याख्याने होणार आहेत. या वाग्यज्ञामध्ये प्रथम वाक्पुष्प समर्पित करण्यासाठी सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी येणार आहेत सन्माननीय व्याख्याते समुपदेशक श्री यजुवेंद्रजी महाजन, संस्थापक दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव. विषय स्पर्धा परीक्षांवर बोलू काही. मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर प्रख्यात साहित्यिक श्री प्रवीणजी दवणे. विषय दीपस्तंभ मनातले जनातले. बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी आपल्याशी संवाद साधणार आहेत श्री गणेशजी शिंदे. विषय मोगरा फुलला. गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर सन्माननीय डॉक्टर अंजली धानोरकर विषय मांडणार आहेत झपाटलेपण ते जाणतेपण. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी आपल्यासमोर मोबाईलचे व्यसन आणि आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सायबर तज्ज्ञ मुक्ता चैतन्य. व्याख्यानमालेच्या अंतिम दिवशी भारदे साक्षरता प्रसारक मंडळ शेवगावच्या वतीनं पहिला पद्मभूषण कैलासवासी बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार 2025 ज्यांना दिला जातोय सन्माननीय पुरस्कारार्थी श्री राजीवजी खांडेकर, संपादक ABP माझा मुंबई यांचं व्याख्यान. विषय आहे समाज माध्यमे आणि आजची पत्रकारिता. या व्याख्यानमालेचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आपले विनीत श्री रमेश भारदे, सौ रागिणीताई भारदे, श्री हरीश भारदे, भारदे साक्षरता प्रसारक मंडळ शेवगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. धन्यवाद.